काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बुलढाण्यात निघाला मोर्चा। बुलढाणा येथे नीट परीक्षा, पेट्रोल डिझेल दरवाढ, खतं, बियाणे दरवाढ या आणि इतर समस्यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता। यावेळी हातगाडीवर दुचाकी गाड्या ठेवून आणि बैलगाडीने ट्रॅक्टर खेचून प्रतिकात्मक निषेध नोंदवण्यात आला। यावेळी हजारोच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येऊन धडकल्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। आज लासूर मोर्चा काढण्यात आलाय काँग्रेस। भारत देशातला सर्वसामान्य नागरिक, मुळात नागरिकच आज अत्यंत परेशान आहे, वास्तविक पाहता बेहाल आहे। युवकांना रोजगार नाही, परीक्षार्थी जे विद्यार्थी आहेत ते पेपर लीक होतात आहे, शेतमालाला भाव नाही, महिला सुरक्षित नाही, महागाई वाढलेली आहे आणि या सर्व गोष्टीला भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकारला जबाबदार आहे। म्हणून सातत्याने महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत। जनतेचा आक्रोश या आसूड मोर्चाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने लवकरात लवकर वठणीवर यावं। सरकारनं त्यांची दिलेली आश्वासनं जे आहेत ते पूर्ण करावे आणि महागाई नियंत्रणात आणावी, महिलांची सुरक्षितता ठेवावी, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ठेवावी आणि तरुणांना रोजगार द्यावे। काँग्रेस पक्षाचा विजय असो। बोला। आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी आसूड मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं। आपण पाहिलं असेल, या ठिकाणी 15 दिवसापासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल त्या ठिकाणी मिळत नाही। शेतकऱ्यांच्या 15 दिवसावर पेरणी आली, खताची जी दरवाढ झालेली आहे भरमसाठ, ती दरवाढ त्या ठिकाणी कमी झाली पाहिजेत। त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये असंख्य लाखो विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, परंतु आजही त्या ठिकाणी जे शिक्षण मंत्री असेल, जे जबाबदार लोक आहेत, ते मोकाट त्या ठिकाणी फिरून आलेले आहेत, त्यांचासुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे। शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे प्रामुख्यानं, ती कर्जमाफी या सरकारने अटी आणि शर्तीच्या अटी ठेवून त्या ठिकाणी ती कर्जमाफी होऊ घातलेली आहे। आमचं म्हणणं आहे की या 30 तारखेपर्यंत, कारण 30 जून सांगितलं सरकारने, 30 जूनपर्यंत पेरण्या होतील। पेरण्या झाल्यानंतर जर समजा त्या ठिकाणी कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध त्या ठिकाणी कधी होईल। आणि म्हणून प्रामुख्यानं आमचं म्हणणं आहे की या 8 दिवसामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी झाली पाहिजे। कोणतीही अट त्या ठिकाणी राहिली नाही पाहिजे। बिना अट शेतकऱ्याला 7/12 ताबडतोब त्या ठिकाणी कोरा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नवीन कर्जाची तरतूद या 15 दिवसामध्ये शासनाने करावी, अशा प्रकारच्या साठी हा मोर्चा, आसूड मोर्चा आपण या ठिकाणी केलेला होता। काँग्रेसने आज सगळेच्या सगळे काँग्रेसचे जे पदाधिकारी आणि नेते, विश्वजित नावाची गाडी उभी नाही मला सांगा एक मिनिट, काँग्रेसचे सर्व नेते आज आमच्या सर्व सोबत होते। एखाद्याचं आता जर वय जास्त असेल किंवा एखाद्या प्रकृतीमुळे जर कोणी पायी आलं नसेल तर ते गाडीमध्ये आले असतील तर त्यात गैर काही नाही, कारण काहींची तब्येत नीट नसते, काहींना काही अडचणी असतात चालायच्या। तर त्यामुळं निश्चित काँग्रेसचे सगळे लोक एकसंघ आहेत, सर्व पदाधिकारी एकसंघ आहे आणि आज प्रकाश पाटलांनी जो चार्ज घेतलेला आहे, सर्वजण त्यांच्या पाठीशी या जिल्ह्यातली काँग्रेस एक संघ होऊन या आजच्या आक्रोश मोर्चामध्ये सामील झाली आहे। निश्चित ही जी मागणी केलेली आहे, निश्चित शासनानं याकडे लक्ष द्यावं, नाही तर येणाऱ्या 22 तारखेला जे पावसाळी अधिवेशन आहे, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही हे सगळे प्रश्न सरकारसमोर त्या ठिकाणी ठेवणार आहे। कारण आपल्याला कल्पना आहे या राज्यामध्ये जे आपण म्हणतो की जे वर्षभर मुलं मेहनत करतात, ज्यांचे आई वडील आपलं घर बार सोडून मुलांसाठी नाही त्या ठिकाणी जातात, ट्यूशन क्लासेस लावतात, कोटा असेल, औरंगाबाद असेल, लातूर असेल, अशा ठिकाणी जाऊन आई बाप आपल्या मुलांसाठी स्वप्न पाहतात की माझा मुलगा हा भविष्यामध्ये डॉक्टर व्हायला पाहिजे। आणि ही पहिली वेळ नाही हा पेपर फुटण्याचा, आपल्याला माहिती आहे मागच्या 2 वर्षापूर्वीसुद्धा हा पेपर फुटला होता। दरवेळेस नीटमध्ये घोटाळा सुरू आहे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचे या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आमचे नेते यांनी मागणी केलेली आहे की या मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि ही मागणी निश्चित पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा रेटण्यात येईल। आज महागाईमुळे होरपळली जाते। या देशामध्ये ही महागाई जी आणली आहे ती मोदी सरकारने आणलेली आहे
आज देशामध्ये पेट्रोल, डिझेल, गॅसपासून सगळ्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हा कुणामुळे झाला आहे? हा मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेला आहे. मोदी इकडे सांगतात पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, तेल वाचवा. ही दुर्दैवी वेळ देशावर आणलेली आहे, ती पंतप्रधान मोदींनी आणलेली आहे. या सरकारच्या विरोधात आज हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. ते कशाने आले? इथं पत्रकार विचारतात की ते गाडीने आले, कसे आले? त्यांनी पायी यावं असं वाटत होतं तुम्हाला? बिलकुल नाही. माझं तर म्हणणं आहे काय हरकत नाही. गाडीने आणले तरी कशामुळे आले? ते रोष व्यक्त करायला आलेत की आज डिझेल पेट्रोलचा तुटवडा देशामध्ये निर्माण झाला आहे, तो मोदीमुळे झाला आहे. आणि त्या मोदीच्या विरोधात, त्या भाजप सरकारच्या विरोधात आज हा मोर्चा होता, हे आंदोलन होतं. लोकांचा रोष या आसूड मोर्चाच्या माध्यमातून बाहेर निघलाय. आणि निश्चित हा आसूडाचा वळ या भाजप सरकारच्या पाठीवर उमटल्याशिवाय राहणार नाही. मोदी, फडणवीस पासून या सगळ्यांना हा देश सोडून जावं लागणार आहे एक दिवस. हा प्रचंड रोष या जनतेला कॉकरोच म्हणणाऱ्या या सरकारच्या विरोधातला हा रोष आहे. आणि निश्चित ही परिस्थिती ज्या सरकारने आणली आहे तिचा आम्ही धिक्कार करतोय, तिचा आम्ही निषेध करतोय. आणि मोदी म्हणताय की पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा, तुम्ही त्यांचं आव्हान मानत नाही? नाही, निश्चित आम्ही उलट त्या विरोधात आहोत की ही परिस्थिती ज्या सरकारने आणली आहे त्या सरकारने सुरुवात केली पाहिजे. पहिले त्यांनी हे पहिले पाळलं पाहिजे. ते परिस्थिती निर्माण करतील आणि देशाच्या जनतेला सांगतील त्याग करायला, बिलकुल चालणार नाही. पहिले सरकारने त्याग केला पाहिजे. सरकारच्या पंतप्रधानांनी, सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी, सरकारच्या सगळ्या मंत्र्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पहिले त्याग केला पाहिजे. नंतर जनतेला आव्हान करावं त्यांनी. आपण जेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले होते तेव्हा काँग्रेसच्या खात्यात 50 लाख रुपये होते आणि नंतर ते कुठे गेले हे माहीत नाही, असा आरोप जे आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाषणात केलेला आहे. तो 50 लाख कुठे गेले? ते निश्चित मी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष झालो त्यावेळेस खात्यामध्ये पैसे नव्हते. आज मी जिल्हाध्यक्षपद सोडून जेव्हा चालतोय तेव्हा जवळपास 40 लाख रुपये या खात्यामध्ये आज पुन्हा जमा झालेत. कदाचित महाराष्ट्रभरातलं, देशभरातलं ही एकमेव जिल्हा काँग्रेस असावी जिच्या खात्यामध्ये 40 लाख रुपये आहेत. आधीचे पैसे पण असेच कार्यकर्त्यांनी जमा केले होते, ते कुठे गेले याचा शोध प्रदेश काँग्रेस घेत आहे, AICC घेत आहे. म्हणजे प्रदेशाध्यक्ष खोटं बोलले का? नाही, घेत आहेत ना, त्याचा शोध घेत आहेत ते. कोणाच्या कार्यकाळातले होते ते? माझ्या आधीच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळात हे पैसे जमा झालेले होते. तुमच्या आधीच्या जिल्ह्यात आधीचे जिल्हाध्यक्ष आता जे सत्ताधारी पक्षामध्ये गेलेले आहेत ते होते. त्यांचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाही, कारण आता त्याचा शोध जो आहे तो प्रदेश काँग्रेस घेत आहे. मुकुल वासनिक समर्थक